नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये. स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल. तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील. तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात. एकदा अवश्य भेट द्या. त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला. आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव. तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध. सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर. संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27. पुणे विमाननगर भागामध्ये BRT भुयारी मार्गाची दुरावस्था, स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष. पुणे विमाननगर भागामध्ये BRT भुयारी मार्गाची दुरावस्था झाली असून नागरिकांना धोकादायक परिस्थितीमध्ये भुयारी मार्गाचा वापर करावा लागतोय. BRTच्या तळभागात पाणी साचल्याने नागरिकांना या भुयारी मार्गाचा वापर करणं अशक्य होत असून यावेळेस मनसेचे विभागाध्यक्ष श्री बाळासाहेब शिंगाडे यांनी राष्ट्रीय लोकराज्य न्यूजशी संवाद साधताना सांगितलं की महानगरपालिकेला वारंवार पत्रव्यवहार करूनही BRTच्या भुयारी मार्गाची अशीच अवस्था आहे. यावेळेस त्यांनी सांगितलं, पाणी उपसण्यासाठी ज्या 2 मोटारी लावल्या आहेत त्या दोन्ही खराब झाल्या असून तिथे बसवलेले दोन्ही बोर्ड व बटन हेही काम करत नाहीत व ते उघड्या अवस्थेत असल्याने त्या ठिकाणी सुरक्षेची दुरावस्था पाहायला मिळत असल्यामुळे यापासून नागरिकांना धोका होण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी असं यावेळी नमूद करण्यात आलं आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी बाळासाहेब शिंगाडे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना शहराध्यक्ष. आज आपण पाहू शकता की महानगरपालिकेची स्मार्ट सिटी म्हणून भुयारी मार्ग नगर रोडवर आहे, परंतु या भुयारी मार्गाचे कसे 3:13 वाजलेत हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. या माझ्यासंग. आज आपण पाहू शकता की या भुयारी मार्गावर महानगरपालिका लाखो रुपये, करोडो रुपये खर्च करते, परंतु इथं प्रॉपर काम कोणीच करत नाही. महानगरपालिका विद्युतवाला आरोग्यावर ढकलतो, आरोग्यवाला विद्युतवर ढकलतो, परंतु अधिकाऱ्यांना सांगून पत्रव्यवहार करून इथं नवीन मोटर बसवली, ऑटोमॅटिक मोटर बसवली, पण काही दिवसात ती खराब झाली. हे पहा, आता ही परिस्थिती बघा तुम्ही. ना हे जे लोक आहेत, ना ह्याला कुलूप आहे, ना काय आहे, ना इथं स्विच चालू आहे, ना काही आहे. सगळं काही अंदाजोंद कारभार. आज तुम्ही पाहू शकता या पाण्याची परिस्थिती काय. आम्ही नागरिक म्हणून, सामाजिक कार्यकर्ते म्हणून आज तुम्ही विचार करा की आम्ही जायचं कसं. जर पाण्यातून पोहत जायचं का ओढेने जायचं हे आता आम्हाला महानगरपालिकेने समजावं. अन्यथा हेच पाणी महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसच्या अधिकाऱ्यापाशी त्याला टेबलवर टाकलं जाईल. अन्यथा महानगरपालिकेच्या उपायुक्त आणि जे कोणी प्रशासन जबाबदार आहे त्याला ह्याच पाण्यात उभा केलं जाईल. हे या माध्यमातून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
वाघोली पुणे प्रतिनिधी परशुराम चव्हाण। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।